अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धापक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खास उपाय बघणार आहोत, जो आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. बघा, उद्या 2 मार्च वार सोमवार आहे. उद्या आपल्याला होळी साजरी करायची आहे. उद्या पौर्णिमा 5:56 सायंकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होत आहे आणि 6 वाजेनंतर आपल्याला होळी साजरी करायची आहे. आणि हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे, लक्षात घ्या. तर आता बघा, उपाय काय करायचा आहे. आपण होळीचे अनेक उपाय बघितले, होळीच्या राखीचे सुद्धा आपण उपाय बघितलेले आहेत. तुम्हाला त्यामधले जेवढे शक्य होतील, जेवढे जमतील तेवढे उपाय करा. अगदी छोटे छोटे उपाय आहेत, पण तेवढेच ते प्रभावी सुद्धा आहेत. आणि जे पण उपाय आपण अगदी मनापासून श्रद्धेने करतो, त्या उपायाचं आपल्याला फळ मिळत असतं. फक्त त्यावर श्रद्धा असणं, विश्वास असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता बघा, उद्या आहे होळी. तर उद्या तुम्हाला हा खास उपाय करायचा आहे आणि हा उपाय केंद्रातला आहे. आणि हा उपाय आपण दरवर्षी करत असतो. बऱ्याच महिला हा उपाय करतात, पण ज्यांना माहीत नाही किंवा ज्या करत नाहीत त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर आता उपाय कोणता आहे. होळीच्या दिवशी बघा, अर्थात सण आहे आणि कुठलाही विशिष्ट दिन जेव्हा असतो तेव्हा आपण सकाळी उठून सुशीर्भूत होऊन सगळ्यात आधी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे आपल्या घराचा उंबरठा किंवा मुख्य दरवाजा. तर तुम्हाला आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे. नंतर बघा, तुम्हाला उंबरठा पुसल्यानंतर हळदचं लेपन आपल्याला करायचं आहे. कुठलाही विशिष्ट दिन जेव्हा असतो तेव्हा आपण उंबरठ्याला हळदचं लेपन करत असतो. त्याचप्रमाणे उद्या होळी आहे, त्यामुळे होळी असल्यामुळे उंबरठ्याला तुम्हाला हळदचं लेपन करायचं आहे. हळदचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट उंबरठ्यावर टाकायची आहे, ती म्हणजे गुलाल. बघा, आपण हा उपाय दरवर्षी करतो आणि वर्षातून एकदाच हा उपाय केला जातो, तो म्हणजे होळीच्या दिवशी. उंबरठ्यावर आपण एरवी कधीही गुलाल टाकत नाही, पण फक्त होळीच्या दिवशी आपण जेव्हा उंबरठ्यावर हळदचं लेपन करणार आहोत त्याच दिवशी आपल्याला थोडासा गुलाल आपल्या उंबरठ्यावर टाकायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजाला सुद्धा तुम्हाला कोरडा गुलाल तुम्हाला असा लावायचा आहे, म्हणजे पसरून द्यायचा आहे. तो अगदी परफेक्ट लागेलच असं नाही, कुठे कुठे लागेल कुठे लागणार नाही, पण तुम्हाला थोडा का आहे ना, तो तुम्हाला गुलाल आपल्या मुख्य दरवाजाला सुद्धा तुम्हाला लावायचा आहे आणि उंबरठ्यावर सुद्धा तुम्हाला तो गुलाल टाकायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल, बघा शक्यतो सकाळीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. सकाळी जेव्हा तुम्ही आता उंबरठा स्वच्छ पुसाल, हळदचं लेपन कराल, गुलाल टाकाल, तेव्हाच तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा सकाळी 10-11 वाजेपर्यंत तरी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर आता उपाय काय करायचा आहे, तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंती घेऊ शकता. पंतीमध्ये तुम्हाला 2 वातीची 1 वात बनवून टाकायची आहे. वात करताना तुम्हाला बघा, हा दिवा आपल्याला द्विमुखी लावायचा आहे. द्विमुखी कोणत्या दिशेला लावायचा ते बघा. तुम्हाला हा दिवा द्विमुखी पूर्व आणि पश्चिम दिशेला लावायचं. म्हणजे बघा, ती वात अशी सरळ रेषेमध्ये येईल. पंतीला तुम्ही जी वात घालणार आहात ती वात सरळ रेषेमध्ये, एक त्याची बाजू पूर्वेला येईल आणि एक बाजू पश्चिमेला येईल, असं तुम्हाला तो दिवा द्विमुखी लावायचा आहे. आता दिव्यामध्ये कोणतं तेल घालावं, तर दिव्यामध्ये तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. तिळाचं तेल वापरलं तर अतिशय उत्तम आहे. त्यामध्ये तेल घातल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 11 काळे उडीद, अख्खे 11 काळे उडीद तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला तुम्हाला गंध, अक्षता, फुले अर्पण करायची आहेत, धूपदीप ओवाळायचा आहे, त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. आणि दिवा हा ठेवताना डायरेक्ट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नसतो, त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते. त्यामुळे दिवा लावताना त्याखाली तुम्हाला काहीतरी आसन द्यायचं आहे. एक तर तुम्ही फुलं टाकू शकतात खाली आसन म्हणून, किंवा तुम्ही एखादी डिश ठेवू शकता. त्या डिशवर तुम्ही 2-4 तांदळाचे दाणे तुम्ही टाकू शकता, त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तर अशा पण तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे. कुठे ठेवावा, तुम्ही मधोमध ठेवू शकता, पण बघा, तुमच्या घरी लहान बाळ असेल अशा वेळेस ते हानिकारक ठरू शकतं, कारण की प्रत्येक वेळेस आपण दिव्यावर लक्ष ठेवू शकत नाही. मग तो दिवा तुम्ही साईडला जरी ठेवला, डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला तरी सुद्धा चालणार आहे, मधोमध ठेवला तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर
तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला. बघा, हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा, लक्ष्मी माता स्थिर राहावी, माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी करायचा आहे. आपल्याकडे कधी कधी असं होतं ना की पैसा खूप येतो पण त्याला खूप वाटा असतात, म्हणजे जो वायफळ मार्गाने खर्च होतो. आपल्याला सुद्धा समजत नाही की कुठे आपला पैसा नेमकी खर्च होत आहे, पण त्याला खूप वाटा असतात आणि वायफळ मार्गाने पैसा खर्च होतो. त्यामुळे वायफळ मार्गाने पैसा खर्च होऊ नये किंवा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी तर येते पण ती स्थिर राहावी, ती टिकून राहावी, पैसा टिकून राहावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. धनहानी होऊ नये म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ज्यांना शक्य आहे, अर्थात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर नाही करता येणार, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करा. तर हा दिवा तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. कुठेही तुम्ही लावू शकता, मधोमध लावू शकता, डाव्या बाजूला लावू शकता किंवा उजव्या बाजूला तुम्ही लावू शकता. त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जे काही वायफळ मार्गाने पैसा खर्च होतो तो होऊ नये किंवा माता लक्ष्मीचा अखंड वास आमच्या घरामध्ये असावा, आमच्या संसारामध्ये असावा, अशी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि ती स्थिर राहावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता तो दिवा तुम्हाला दिवसभर तसाच ठेवायचा आहे. दिवसभर तुम्ही तो दिवा प्रज्वलित ठेवू शकत असाल तर अतिशय उत्तम आहे. बघा, प्रत्येक वेळेस आपण दिव्याकडे लक्ष ठेवू शकत नाही, कारण की दिवा हा वाऱ्यामुळे विझतो सुद्धा. तर अशा वेळेस आपण प्रत्येक वेळेस लावू शकत नाही, पण जेवढ्या वेळेस सुरू आहे तेवढ्या वेळेस सुरू ठेवू द्या. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. पण ती पण तुम्ही टाकू शकता. ती वात किंवा ते उडदाचे दाणे आहेत जे आपण त्यावर टाकलेले आहेत ते पण तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे. तर अशापणे तुम्हाला हा उपाय उद्या करायचा आहे, लक्षात घ्या. नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नव्या सोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.